जय शिवराय शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या फार्मवर एक नवीन पिल्ल्याचं आगमन झालं मित्रांनो. खूप दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की क्रॉसब्रीडचा रिझल्ट खूप छान असतो. ही आपली काटेवाडी शेळी मित्रांनो आणि ती आपल्या तोतापुरी मेलने क्रॉस केलेली होती आणि तिचा जो रिझल्ट आलेला आहे मित्रांनो बिलकुल कॉम्बो आहे मित्रांनो. आता ही पूर्ण व्हाईट शेळी आहे काटेवाडीमध्ये आणि तिचं जे पिल्लू आलेलं आहे ते फुल टू फुल तोतापुरीवर गेलेलं आहे. त्याचा कलरही वेगळा आलेला आहे. त्याचा पंची फेस जो डोक्याचा जो आकार असतो चेहऱ्याचा जो आकार असतो तो पण त्या बोकडावरच गेलेला आहे. म्हणजेच सांगायचा हेतू एवढा आहे की आपण ज्यावेळेस ब्रीड क्रॉस करतो ना तर त्यावेळेस तो येणारा रिझल्टही त्याच पद्धतीचा असतो. एकंदरीत आपण मेहनत खूप करत असतो गावरान शेळीपालनामध्ये किंवा काटेवाडी शेळीपालनामध्ये, तर त्याला कुठेतरी एक चांगला मार्ग देण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, जेणेकरून म्हणजे येणारं जे प्रोडक्शन असतं ना तर त्यात थोडा 2-4 पैसा मिळेल आपल्याला आणि वेट गेन चांगली भेटेल आणि त्या प्रोडक्शनमध्येही असे टॉप क्वालिटीचे पिल्ले आपल्या फार्मवर जन्माला येतील, जेणेकरून आपला ब्रीडिंग सेटअप असेल त्याला एक वेगळीच वळण मिळेल आणि एक चालना मिळेल. तर मित्रांनो बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पिल्ल्याची क्वालिटी दिसत असेल. म्हणजे आजच शेळीची डिलिव्हरी झालेली आहे आणि पिल्लू बघाल तुम्ही तर खूप छान असं पिल्लू आहे मित्रांनो. आणि एकंदरीत तुम्हाला पिल्लू कसं वाटलं ते नक्कीच सांगा. जय शिवराय.